शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचीच गेम केली। सध्या संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले। अशामध्ये शिंदे गटाचे महाडा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी भाजप आणि शिंदेला चांगलाच धक्का दिलाय। निवडणूक अवघ्या तोंडावरती आली असताना संजय कोकाटे यांनी असं का केलं? संजय कोकाटेचा हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाडा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंग निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर कोकाटेंनी हा निर्णय घेतला असून स्वतःनी याच्या पाठीमागचे कारण सांगितले। महायुतीमध्ये सर्व पक्षांची जुळणी केली तरी कार्यकर्त्यांची मन काय जुळलेली दिसत नाही। संजय कोकाटे म्हणले, मी इथून पुढे भाजपचा कोणताही प्रचार करणार नाही आणि नाही शिंदे गटाचा कोणता प्रचार करणार। मागील विधानसभेमध्ये भाजपने आपल्याला मदत केली नाही, त्यामुळे राजीनामा देण्याची भूमिका संजय कोकाटे यांनी घेतली आहे। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबनराव शिंदे यांना जो कोणी मदत करन त्या पक्षाला आणि त्या व्यक्तीला आम्ही कधी पाठिंबा देणार नाही। भाजप हा महाराष्ट्रामध्ये धनगर आणि मराठा समाजाचे भांडण लावल्याचा आरोप संजय कोकाटे यांनी केला।